बंगाली भाषेतील विद्वान, साहित्यिक, अभ्यासू, राजकारणी आणि मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य हे अनंतात विलीन झाले। ही चळवळीसाठी कधीही भरून न निघणारी पोकळी आहे। त्यांच्या हयातीत ते बंगालमध्ये अनेक आधुनिक प्रयोग करून सर्वसामान्य जनतेला त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक जनहिताची धोरणे राबवली। त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे नाते होते। एक सच्चा मार्क्सवादी म्हणून ते माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणास्थानी राहतील। त्यांना आज अखेरचा लाल सलाम करताना अत्यंत दुःख होत आहे। त्यांचे राहिलेले काम आम्ही पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी सलामी दिली। गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालय येथे कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या प्रतिमेला ॲडव्होकेट अनिल वासम आडम मास्टर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य अमर रहे, कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य को लाल सलामच्या घोषणा दिल्या। पुढे बोलताना ते म्हणाले, बुद्धदेव भट्टाचार्य हे भारतीय कम्युनिस्ट राजकारणी होते आणि भारताची कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते। 2000 ते 2011 मध्ये पश्चिम बंगालचे 7वे मुख्यमंत्री म्हणून 5 दशकांहून अधिक राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली होती। 1966 मध्ये ते पक्षात प्राथमिक सदस्य म्हणून सामील झाले। अन्न चळवळीत सक्रिय भाग घेण्याबरोबरच त्यांनी 1968 मध्ये व्हिएतनामच्या लढ्यालाही पाठिंबा दिला। 1968 मध्ये त्यांची डेमोक्रेटिक युथ फेडरेशन या युवा आघाडीचे राज्य सचिवपदी निवड झाली। बोरेन बसू यांच्यानंतर 1981 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले। त्यांना ज्येष्ठ नेते प्रमोद दास गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। यावेळी माकपचे राज्य समिती सदस्य नसीमा शेख, सुनंदा बल्ला, कुरमैया मेहत्रे, शंकर मेहत्रे, अमित मंचरे, अखिल शेख, अशोक बल्ला, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्लाळ, आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी, सनी शेट्टी, श्याम आडम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।